नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण जिल्हा परिषद पद भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे समाज सुधारकांचे योगदान या घटकावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की आपल्या आगामी ग्रामसेवक तांत्रिक घटकामध्ये सुद्धा याचा उल्लेख दिलेला आहे। त्याचबरोबर जीएसच्या पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला समाज सुधारकांचे योगदान हा टॉपिक आहे। तर ग्रामसेवकच्या टेक्निकल त्याचबरोबर जीकेच्या सिलेबसमध्ये तुम्हाला हा बघायला मिळेल। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदचे फॉर्म भरले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा जीएसमध्ये हा टॉपिक विचारला जातो, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे। याच्या अगोदर आपण तांत्रिकचे आणि कृषी घटक या विषयाचे जवळपास 125 प्लस लेक्चर पूर्ण केलेले आहेत। आजचं लेक्चर सुद्धा तांत्रिकचं आहे आणि या तांत्रिकच्या सर्व लेक्चरच्या PDF आपण फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना ग्रो स्टुडंट्स या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेले आहेत। हे सर्व अपलोड केलेले आहेत। PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून पाहू शकता। तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सर्वांनी ग्रो स्टुडंट्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला नोटिफिकेशन त्याचबरोबर PDF मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। बघा, जीके असेल किंवा इतर कोणत्याही पदाची सरळ सेवा भरतीची परीक्षा असेल किंवा ग्रामसेवकाचा तांत्रिक घटक असेल, दोन्हीमध्ये सुद्धा समाज सुधारकांचे योगदान हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपल्याला दिलेला आहे। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे आणि आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सामील होण्यासाठी त्याला सबस्क्राईब करून घ्यायचे। नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे आणि आपल्या जवळच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जायचे। चला तर बघूया पहिला प्रश्न। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। काय पहिला प्रश्न? भारतामध्ये कोणत्या व्हाईसरॉयने लोकशाहीची मूलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचं सुचवलेलं आहे? बघा, प्रश्न IMP आहे। भारतामध्ये कोणत्या व्हाईसरॉयने लोकशाहीची मूलभूत प्रशिक्षण शाळा, महत्त्वाचे शब्द आहे बघा, लोकशाहीची मूलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचं सुचवलं होतं। बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर। कोण कोण आहे? लॉर्ड डलहौसी आहे, लॉर्ड रिपन आहे, लॉर्ड मेयो आहे आणि लॉर्ड बेंटिंग आहे, लॉर्ड माउंटबॅटन सुद्धा आहे। मग लोकशाहीची मूलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? चला बरं, सर्वांनी उत्तर करायचं आहे। ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखतो, कोणाला? ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून ओळखतो, कोण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक? उत्तर येऊ द्या पटापट। ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन। कोण आहे? लॉर्ड रिपन आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच लोकशाहीची मूलभूत प्रशिक्षण शाळा असा उल्लेख केला होता। मग आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की लोकशाहीची मूलभूत प्रशिक्षण शाळा असा उल्लेख कोणी केलेला आहे? तर लॉर्ड रिपन यांनी केलेला आहे। दुसरा प्रश्न आपण बघूया। गोपाळ गणेश आगरकरांना सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? गोपाळ गणेश आगरकर यांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचे? कमेंटमध्ये पटापट द्यायचे। 4 पर्याय कोणते बा? पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार, त्यानंतर स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार, नवीन वैचारिक दृष्टिकोनाचा स्वीकार, त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार। हे असे आपल्याला काय केलेले 4 ऑप्शन दिलेले। 5वा ऑप्शन आहे सामाजिक एकोपा व सहकार्य। गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केलं होतं। उत्तर द्या बरं, काय उत्तर असेल मग? त्याचबरोबर याचा स्थापना वर्षसुद्धा सांगायचं तुम्हाला। स्थापना वर्ष, तर याचं उत्तर आहे पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार। काय? पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार। पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे। पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी सुधारक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं। मग कधी सुरू केलं होतं?
माहिती आहे का कोणाला? सुधारक हे वृत्तपत्र, हे सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केलं गेलेलं आहे? तर उत्तर येईल बघा 1888 मध्ये. आणि त्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन ते कोणत्या भाषेमध्ये होतं असा प्रश्नसुद्धा तुम्हाला येऊ शकतो की सुधारक हे साप्ताहिक कोणत्या भाषेमध्ये सुरू केलं होतं. याची जर भाषा विचारली तर काय उत्तर देणार? तर याचं उत्तर येईल बघा अँग्लो इंडियन, मराठी अँग्लो. कोणती भाषा होती? मराठी अँग्लो, म्हणजे मराठी भाषेमध्ये होतं. अँग्लो मराठी म्हणतो त्याला. अँग्लो मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत होतं. आणि कोणत्या ठिकाणाहून असा प्रश्न जर आला तर म्हणजे कुठून प्रकाशित होत होतं तर त्याचं उत्तर राहील बघा पुणे या ठिकाणावरून. कुठून? पुणे या ठिकाणावरून. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार. त्यानंतर 1888 साली याची सुरुवात झालेली आहे. हे काय करायचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी काय करायचं नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं. तसंच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. आणि ग्रो स्टुडंट्स हे टेलिग्राम चॅनल आहे, त्यालासुद्धा जॉईन केलं नसेल त्यांनी फटाफट जॉईन होऊन जायचं, कारण त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. याच्या अगोदरचे आपण भरपूर तांत्रिक लेक्चर घेतलेले. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ते लेक्चर पाहिले नसतील तर त्याची प्लेलिस्ट आहे, तिची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व IMP व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली? कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती? अभिनव भारतची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय बघा 1920, 1985, 1904, 1942, 1944. अभिनव भारत या संघटनेची स्थापना विचारली. कोणत्या ठिकाणी झालेली आहे हे सुद्धा विचारलं जाईल. नाशिक या ठिकाणी झालेली. कुठली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कुठं झाली? नाशिक या ठिकाणी झालेली आहे. मग नाशिक या ठिकाणी कोणी केली होती असाही प्रश्न तुम्हाला येईल. तर कोणी केली असेल बरं? कमेंटमध्ये उत्तर देत चला. ज्यांनाही उत्तर येत असतील त्यांनी ताबडतोब कमेंटमध्ये उत्तर द्यायचं. नाशिक या ठिकाणी कोणी केली होती असं जर विचारलं तर काय उत्तर सांगाल? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर ती 1904 साली नाशिक या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर. बरोबर आहे. कोणी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. कधी केली होती? 1904ला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904ला अभिनव भारत ही संघटना सुरू केली होती. आता मला सांगा अभिनव भारत ही अगोदर कोणत्या नावाने ओळखली जात होती? तर अभिनव भारत ही जी संघटना आहे तर अभिनव भारतच्या अगोदर हिचं नाव काय होतं? तर मित्रमेळा. या संघटनेचं नाव काय होतं? मित्रमेळा होती. बघा मित्रमेळा. मग मित्रमेळा कधी सुरू झाली ते पण सांगायला पाहिजे. आता अभिनव भारतची सुरुवात 1904ला झाली. मग मित्रमेळाची सुरुवात कधी झाली होती? मग मित्रमेळा संघटनेचं नाव बदलून 1904ला अभिनव भारत असं नाव ठेवण्यात आलं. मग मित्रमेळा नेमकी कधी सुरू करण्यात आली होती? तर मित्रमेळा याची सुरुवात ही 1900 मध्ये झाली होती. कधी झाली होती? 1900 मध्ये झाली होती. आणि 1900 नंतर 4 वर्षांनी त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आलं. पुढचा प्रश्न आपण बघूया. महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली होती? महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली होती? बघा IMP प्रश्न आहे. खूप परीक्षेमध्ये रिपिटेशन झालेला प्रश्न आहे. आणि हे जे समाजसुधारक आहे यांच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला असणं जरुरी आहे, कारण हर परीक्षेमध्ये यांच्यावर प्रश्न हा 100% येतोच. महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी खालीलपैकी कोणी दिली होती? पर्याय तुम्हाला दिलेले टाटा, ठाकरसी, अंबानी, बिर्ला. सांगायचं उत्तर काय असेल? महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली होती? उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय उत्तर असेल याचं? महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 ठाकरसी. बघा
SNDT श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठ म्हणतो. तर या ठिकाणी याची स्थापना कधी झाली होती सांगा भाऊ. स्थापना वर्षसुद्धा विचारलेलं आहे याच्या अगोदर. प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वर्षी स्थापना झाली होती. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठासाठी देणगी ठाकरशी यांनी दिली होती. ते नाथीबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठ याची स्थापना 1916ला झाली होती. कधी 1916ला. आणि 1921मध्ये 5 महिलांनी या ठिकाणी पदवी मिळवली होती. कधी 1916ला हे विद्यापीठ चालू झालेले आणि 1921मध्ये याच विद्यापीठामधून 5 महिलांनी पदवी मिळवली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले गेले. 1904 स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केलं गेलं होतं. 4 पर्याय पहा तुमच्या पुढं. कोणकोणतं आहे. अखिल भारतीय हिंदू महिला परिषद, अखिल भारतीय महिला परिषद, अखिल भारतीय धर्म परिषद, अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद आणि अखिल भारतीय जैन परिषद. सर्वांनी उत्तर द्यायचं, प्रयत्न करायचा. सोपे सोपे प्रश्न आहेत. काय उत्तर या प्रश्नाचं. ऑप्शन क्रमांक 2 अखिल भारतीय महिला परिषद. अखिल भारतीय महिला परिषद या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. मग अखिल भारतीय महिला परिषद यांनी आयोजित केली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1999 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता. अनाथ मुलींना शिक्षण देणे, विधवांना शिक्षण देणे, विधवा पुनर्विवाह त्यांना आधार देणे, विधवा पुनर्विवाह त्यांच्या मुलांना शिक्षण देणे. चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेशन लाईक केलं नसेल त्यांनी पटकन लाईक करायचं आहे. बघा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1999ला अनाथ आश्रम सुरू केला होता आणि त्या अनाथ आश्रमाचं प्रमुख वैशिष्ट्य किंवा प्रमुख उद्देश काय होता. तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. काय ऑप्शन क्रमांक 2 विधवांना शिक्षण. विधवांना शिक्षण देणे म्हणजे विधवांच्या शिक्षणासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1999 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. 4 पर्याय तुमच्यासमोर. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे आणि विराज शिंदे. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ बघा ग्रामीण जीवनामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशानं ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ ही संज्ञा खालीलपैकी कोणी सुरू केली होती. कोणी सुरू केली होती येऊ द्या पटापट उत्तर कमेंटमध्ये. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे आणि विराज शिंदे. सर्वांनी पटापट उत्तर द्या. मग काय उत्तर असेल या प्रश्नाचं. तर या प्रश्नाचं अचूक आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे.
महर्षी कर्वे यांनी काय केलं होतं, ग्रामीण जीवनामध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या समाज आणि धर्मसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेत आलेला आहे, सगळ्यांचे उत्तर आलं पाहिजे एका सेकंदामध्ये. चला उत्तर द्या पटापट, प्रयत्न करा उत्तर देण्याचा. महाराष्ट्रातील कोणत्या समाज आणि धर्मसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं? लोकहितवादी कोणाला ओळखलं जातं? पर्याय पहा काय दिलेले: धोंडो केशव कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, केशव जेधे. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी कोणाला लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं? मग बरोबर उत्तर काय आहे? गोपाळ हरी देशमुख. पर्याय नंबर 3, गोपाळ हरी देशमुख यांना काय लोकहितवादी असं म्हणून ओळखलं जातं. मग यांना लोकहितवादी का म्हटलं जायचं? ठीक आहे, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणत होते, परंतु त्यांना लोकहितवादी का म्हटलं जायचं? तर हे सामाजिक बदलावर लेख लिहित होते. कशावर? सामाजिक बदलावर काय करत होते? लिखाण करत होते, लेख लिहायचे. आणि ह्यांचे लेख, गोपाळ हरी देशमुख यांचे लेख कोणत्या वृत्तपत्रामध्ये होते? वृत्तपत्राचं नाव पण तुम्हाला यायला पाहिजे. सांगा बरं, कोणत्या वृत्तपत्रामध्ये त्यांचे लेख असायचे? तर यांनी सामाजिक बदलावरती लेख लिहिले होते आणि हे लेख सामाजिक बदलावरती असल्यामुळे त्यांना लोकहितवादी असं म्हटलं जायचं. मग कुठल्या वृत्तपत्रामध्ये तर त्या वृत्तपत्राचं नाव काय सांगता येईल का तुम्हाला? कोणाला तरी सांगता येईल का? शतपत्रे. शतपत्रेसुद्धा प्रसिद्ध आहेत. कोणाची? गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रेसुद्धा प्रसिद्ध आहेत. 1848 ते 1850 या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं होतं? 108 छोटे छोटे निबंध लिहिले होते आणि याच निबंधांना शतपत्रे या नावाने ओळखलं जातं. 108 छोटी छोटी निबंध त्यांनी लिहिली होती. ह्या निबंधांना काय म्हटलं जातं? शतपत्रे असं नाव देण्यात आलं. मग कोणत्या वृत्तपत्रामध्ये त्यांचे सामाजिक बदलावरती लेख येत होते? वृत्तपत्राचं नाव आहे प्रभाकर. काय उत्तर असेल? कुठलं वृत्तपत्र होतं ते? तर उत्तर आहे प्रभाकर. प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये ते लिखाण करत होते सामाजिक बदलावरती, म्हणून त्यांना काय लोकहितवादी म्हणून ओळखलं जाईल. बघा, प्रभाकर या वृत्तपत्राचे भाऊ महाजन हे संपादक होते. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर त्याचे संपादक कोण होते? भाऊ महाजन हे होते. लक्षात असू द्या, भाऊ महाजन प्रभाकर या वृत्तपत्राचे ते संपादक होते. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी आत्ताच लाईक करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडून ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. गो. ग. आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? गो. ग. आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा, इसवी सन 1880, इसवी सन 1881, इसवी सन 1882, 1883 किंवा वरीलपैकी नाही. बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नाचं. गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पूर्णतः IBPS पॅटर्ननुसारच आपण घेत आहोत. IBPS पॅटर्नमध्ये 5 ऑप्शन देतात आणि त्यातले 2 वर्ष जास्तीत जास्त कन्फ्यूजमध्ये टाकणारे असतात. आपण या ठिकाणी 4 ऑप्शन घेत आहोत. आपली जी सिरीज आहे ती पूर्णतः IBPS पॅटर्नवर आधारित आहे. जसं तुम्हाला ग्रामसेवकचा सिलेबस दिलेला आहे ते सर्व डोळ्यासमोर ठेवूनच आपण हे प्रश्न निवडलेले आहेत. तर चला सर्वांनी पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय नंबर 1, इसवी सन 1880 साली गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी केलेली आहे?
1880 मध्ये केली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. लोकमान्य टिळकांनी केसरी मध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? बघा प्रश्न IMP आहे. लोकमान्य टिळक यांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला होता? पर्याय बघा तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले. काय? स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वराज्य आणि वरीलपैकी सर्व. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावरती संपादकीय लिहून पैसा फंड सुरू करण्यात आला होता? पटापट उत्तर द्या. IMP प्रश्न आहेत. कुठल्या विषयावरती लेखन केलं होतं त्यांनी? बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 स्वदेशी. लक्षात ठेवा. काय? स्वदेशी. कोणत्या विषयावर लिहून पैसा फंड सुरू केला होता? तर स्वदेशी या घटकावर लिखाण करून पैसा फंड त्यांनी सुरू केला होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते? पटापट उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पर्याय पहा. काय? सुधारक, केसरी, दीनबंधू, प्रभाकर, दर्पण. काय उत्तर असेल बघा? दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. कोणतं? दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होतं. मग सत्यशोधक समाजाची स्थापना वर्ष सांगा बरं. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झालेली आहे आणि कोणी केली होती? सर्वांना माहिती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं? सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि कोणत्या ठिकाणी स्थापना कधी झाली होती? स्थापना कोणत्या वर्षी झाली याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. तर सन 1873 मध्ये 1873 मध्ये स्थापना झाली. आणि याच समाजाचे मुखपत्र म्हणून हे दीनबंधू ओळखलं जातं. मग दीनबंधू 24 सप्टेंबर 1873 त्याची स्थापना झाली सत्यशोधक समाजाची. मग खालीलपैकी भाऊदाजी लाड यांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणतं? उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भाऊदाजी लाड यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं आहे? चला उत्तर काढा. भाऊदाजी लाड यांची संबंधित असलेलं वृत्तपत्र कोणतं आहे? प्रभाकर. भाऊदाजी लाड यांच्याशी संबंधित असलेलं वृत्तपत्र कोणतं आहे? प्रभाकर. मग गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? बघा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? 1888 साली गोगा आगरकर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र कोणतं होतं? सुधाकर. आणि मराठीतलं पहिलं वृत्तपत्र म्हणून ओळखलं जाणारं वृत्तपत्र कोणतं आहे? पर्याय सांगा बरं. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र म्हणून ओळखलं जाणारं पर्याय सांगा. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? तर सर्वांना माहिती आहे. कोणतं आहे? दर्पण. मग दर्पणकार आपण कोणाला म्हणतो? बाळशास्त्री जांभेकर. मग हे दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. मग याचा दिनांक विचारला तर कोणत्या दिवशी सुरू केलं होतं? त्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. काय? महाराष्ट्राने तो दिवस कशासाठी ठरवलेला आहे? सर्वांना माहिती आहे. पत्रकार दिन म्हणून ठरवलेला आहे. पत्रकार दिन. त्याच्यामुळे दर्पणची स्थापना दिवस आणि वर्ष लक्षात ठेवावं लागतं. 6 जानेवारी. कधी? 6 जानेवारी 1832 या दिवशी काय आहे? दर्पण हे वृत्तपत्र सुरुवात झालेली. 6 जानेवारी 1832 बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये
जास्तीत जास्त शेअर करत चला. ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण कृषी तांत्रिक व कृषी घटक या विषयावर 125+ व्हिडिओ अपलोड केलेले, त्याची प्लेलिस्ट आहे, तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याचप्रमाणे या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे ग्रोइंग स्टुडंट नावानं, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्या चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि या व्हिडिओची त्वरित विनामूल्य PDF तुम्हाला भेटून जाईल. तरी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. काही शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.